अरे मावशा हो, तुम्ही याला करता ओनली पैसा कमाओ संघटना. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आता चाललोय लोकेश दादाच्या सोबत. हे शूज पॅकिंग करायचे आहेत त्याच्यासाठी. आता गाडी धुवायला आता चाललो पॅकिंग करण्यासाठी भावाच्या सोबत. विकी शेट एकच नंबर लागतो. नाश्ता करूया पेढ्याचा. आतमध्ये काहीतरी स्टफिंग भरलेली लाईट जबरदस्त घेतलेला आहे. सगळा सामान घेतलेलं आहे. आता चाललो घरी, पण या बुटांचा अरेंजमेंट ना भाई कसा तरी ती करायला लागेल बाबा कसा तरी. आता घरी फायनली सगळी कामं झाली. आता चाललो आता फुलगुच्च्या आणि काय वेण्या काय कसरत आणायला भावाला घेऊन. भाऊ खूप तावा नसतो. फायनली झालेलं लय छान वाटतोय भावसानो. बघा ना तुम्ही, हे टिंबारू भाई पण बनवलं त्यांनी. लय वाव आहे, एकच नंबर. गाडी वगैरे धुवून घेतली म्हणजे आता टेन्शन नाही. फुलगुच्चा भाई एकच नंबर वाटला भाई, आपल्याला लय आवडला. मस्त की फ्रेशमध्ये आता 4:30 वाजेपर्यंत निघतो एकदम क्वालिटी आणि क्वांटिटी होऊन. घरी गेलो भाई, आवरला नाही हो कलर. मग परत यो करून आणायला लावला. यो करून आण पका वाई टाकले पकानी चाव 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 चालू आहे त्याचा. फायनली लोकेश दादाची सगळी कामं करून त्याला रेडी वगैरे करून फायनली मी रेडी झालेलो आहे. तुम्हाला नंतर माझा मी लुक दाखवतो आणि इंस्टाग्रामवर तर आपण फोटो सोडणारच आणि सिनेमॅटिक पण आपण व्हिडिओ घेणार आपल्या स्वतःच्या. त्याच्या तर घेणारच. बाबा आपल्या भावाचं आहे म्हणजे अर्धा आपलाच आहे. फुल मजा करायची आहे पक्की. आलो आता गावदेवी मंदिरात. गावदेवी माते की जय. बाई झाले नवरा नाही बरोबर लागले. नको नको यो. पोचलो आता भाई. आता भाईची एंट्री बघ. ते बघ कसं ती गजन बघलं. भाऊ ते येणार नव्हता. इकडे बघा इकडं. यारा गायचं भाई झालं हायला तो लाजतोय. पण हिरोवाल्यांचं असं उपटे खूप असं झाले म्हणायचं. त्याही म्हणजे लोकांना मूर्खच समजलं नाही तुझे. ते म्हणजे साईटलाच नाही मला मांडू.
50 व्हिडिओ का आपण बघल्या पण हे तिघांसारखं अजून ना बघल्या रेकॉर्ड ब्रेक केला. यावेळी रेकॉर्ड ब्रेक केले. एवढी पब्लिक म्हणजे यावेळी डायरेक्ट मूर्ख समजली. मध्येच धावतात हे साईडला वहीतच नाही. बरं ना फायनली उरकला बाई. बघते कसं बघतान. बघ यो तर बघ कुठे चटालू बाई. योगा ऐकणार ना आता सासूरवाडी सोरिस्तवर. या ना कान पडवणार आहे मी आता. काय अरे यावी काय नाटकं लावलेली यांनी. अरे मावशा हो तुम्ही याला करता. फायनली घरी पोहोचलो. खूप म्हणजे खूप वैतागलो भावसांनो. दिवसभर लोकेश भावाच्याच पाठी आहे. भावसांनो हे बघ दमून घरी नाही तर चाललो लगेच जार द्यायला. फोन आला होता जार घेऊन ये जार. फोन स्विच ऑफ ठेवले होते दोन्ही पण. कारण की एक फोन गेला होता शूटिंगसाठी तर तो माझ्याकडे नव्हता आणि दुसरा फोन पण लोकेश दादाकडे दिला होता कारण की त्याचा फोन माझ्याकडे होता. म्हणून आता सगळ्यांचे मेसेज बघितले लवकरात लवकर पाणी. आता चालले पाणी देऊन येतो. ओनली पैसा कमाओ संघटना जार देणे के लिए पैसा जॉर्डन पैसा कमाओ संघटना. आले सगळे काम वगैरे करून झालेली आहेत. आता जातो आणि मस्तपैकी झोपतो. चला बाय बाय गुड नाईट. हॅलो गाय गुड मॉर्निंग. चालू आता जार भरायला. बघू आता किती नंबर आहेत तिथं. जास्त नको रे चांगलं नशीब असू दे रे. सकाळ सकाळ निघालोय जार भरून. आता जार वगैरे देऊन निघतो आदर्श शेटकडे. आपल्या आशू शेटचा बड्डे आहे ना तर बॅनर बाजी झालीच पाहिजे ना भावांनो. आता जातोय बॅनर बनवायला आपल्या आदर्श काकडे जवळ. आलोय आदर्श काकडे जवळ आपले आशूबाईचे बड्डेचं बॅनर बनवायला. 13 डिसेंबरला आपल्या आशूबाईचा बड्डे. तर बोललो बॅनर बाजी झालीच पाहिजे ना. आणि आपला मेन माणूस म्हणजे आदर्श काकडे. सगळ्याचा मालक चालक या दुकानाचा तोच आहे. कुणाला काय लागला तर भावांनो नक्कीच भावाला कॉन्टॅक्ट करावं. आता फ्लॅटवर उपवास आहे आपल्याला एक टाइम संकष्टी. बघू आता काय बनवले तर खायला म्हणजे नाश्ता वडे किंवा काय असतं ते मला आता समजा आठवण नाही. बघू आता जाऊनच समजा. दुपारी नाश्ता वगैरे करून डायरेक्ट झोपलो कारण की आपण उपासाच्या दिवशी आपल्याला खूप चिडचिड असतं. म्हणून बोललो गप फोन बंद करून झोपावा नाहीतर आपला उगाच डोका सटकाचा. आता चाललो लोकेश दादाचा फोन आला होता का चल जायचे मडला. अंकित भाऊ नाही आहेत पण त्यांच्या गावातली पालखी. तर आपला जयेश भाई चौथा पंढर आलाय. आणि म्हणा आता लगीन बिगीन झाले काय कुठे चालले चायने झाला लगीन. अरे रास मारतील रास. अरे पॅशन आता मी केली पाहिजे. पॅशन मी केली पाहिजे. मनाईला पोरी बघायला पाहिजे. पोरी बागाचा काय विषय आला. तू पॅशन करून चालले मी त्याच सांगते. याला पक्का दन कवा तिकडे आले काय सांगत. हा आणि व्हिडिओ बघत राहा सगळी जण. फार तुमचे कोण भाऊ पण असतील नाते त्यांना सांगा. याला जरा सांगा कमी कपडे घाली असले. या जे याला बघायचे मना बघायचे सोडून यालाच बघतात. याला दणकावा जरा तिकडे आले हो. एवढी भयंकर गर्दी आहे गाड्यांची. का माणसं तर किती असतील बाबा. लाईन म्हणतो तर 2-3 तास जाईल. पूर्ण आमची गँग आलेली आहे. जय भाई आमचा तरी अंकित भाई नाही. अंकित भाईला जाम मिस करतोय आता. नाही भयंकर वाली गर्दी आहे भावसानो. म्हणून आम्ही बाहेरशीच दर्शन घेत आहोत. इथं देव पण नाही. जेव्हा विकीला 500 कोटी होते. नको बाबा एवढं 2 टाइम जावं दिवस. उपवास सोडायला खास डायरेक्ट मंदिराच्या इकडे आलेलो आहे. मौला करतात मडला आलेलो आहे बाईच्या वाटी. आलो मस्तपैकी एकदम स्वादिष्ट भोजन जेवलेलो आहोत आम्ही. एवढं बरं लागलं का काय सांगू तुम्हाला भावसांनो. लय बरं वाटला जेवायला तिथं. देवाच्या दरबारात जेवणं म्हणजे वाव असा वाला फिलिंग आलती. नशीबच एवढं चांगलं होतं का माझं आजचं काय सांगू तुम्हाला. लयच माझ्या बघ आला का लावला फोनवर. आम्ही का कधी काय केलाच नाही का. कितला फोन लावले. अच्छा आहे का. आता आम्हाला वाटलं आमच्याकडे आता काय बोलायचं जाम दे.
काय बोलून फायदा मला नाही खुलासा आता. काय का आम्ही काय कधी का पोरीच नाही पटवली. आयात रे आयात. हॅलो आहे घरी. खूप भयंकर थंडी आहे रे बापरे. जातो आता झोपतो. चला बाय बाय, गुड नाईट. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.